कोल्हापूर इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्यानं प्रदूषित होतीये। प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजनांअंतर्गत MIDCकडून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला होता। त्याअंतर्गत इचलकरंजी शहर आणि परिसरात 3 अत्याधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या 3 विभागांकडून मंजुरी देण्यात आली होती। त्यानुसार इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत 12 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 15 MLDचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 3 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 5 MLD आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 MLD क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। 609 कोटी 58 लाख रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती। त्याला शासनानं मंजुरी दिल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती दिली आहे। हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार असून यामुळे सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं। हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात येणार आहे। पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी शासनाचे आभार मानलेत।